Hello dear students, in today's lecture we are going to start a new concept that is isotopes. Okay, isotopes ही एक very important अशी concept आहे जी तुम्हाला 8, 9, 10th अगेन सगळीकडे येणार आहे. त्याचे युजेस आयसोटोप्सचे तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये जे 8वी मध्ये शिकताय ना तेच ॲज इट इज कॉपी पेस्ट म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचे युजेस तुम्हाला 8th आणि 9th दोन्ही स्टँडर्ड्समध्ये आहेत ह्या आयसोटोप्सचे. ओके, सो हा जो पार्ट आहे तो आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा बघू आपण व्हॉट आर आयसोटोप्स. आयसोटोप्स सी स्टुडंट्स इन नेचर. आता आपल्याला एलिमेंट्स म्हणजे काय हे आपल्याला व्यवस्थित माहिती आहे, इजंट इट. आता हे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास हे काय कन्सेप्ट आहेत हे देखील आपण शिकलो. ठीक आहे, जनरली सेम किंवा एक एलिमेंट जे असतं इट इज हॅव्हिंग ओनली वन और युनिक ॲटॉमिक नंबर. जसं तुमचं स्कूलमध्ये रोल नंबर असतो ना, प्रत्येकाचा ठरलेला रोल नंबर आहे. सेम रोल नंबर दोन एलिमेंट्सचा नसतो, दोन स्टुडंट्सचा नसतो. सेम वेनं एलिमेंट्सच्या बाबतीत देखील वेगवेगळ्या एलिमेंट्सचे वेगवेगळे असे ॲटॉमिक नंबर्स आहेत. आणि ते कशावरून मिळाले त्यांना, तर डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द एलिमेंट. ओके, जसं तुम्हाला सेम ॲटॉमिक नंबर आहे, इन द सेम वे इच एलिमेंट ॲज इज हॅव्हिंग स्पेसिफिक ॲटॉमिक मास नंबर ऑल्सो. प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर हा युनिक, तसाच ॲटॉमिक मास नंबर हा देखील युनिक असतो. बट जसं प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो ना, तसा याला देखील आहे. इन नेचर ओनली, म्हणजे नॅचरल जे एलिमेंट्स आहेत ना तर त्यांच्यामध्येच असे काही स्पेसिफिक एलिमेंट्स आहेत की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. दोन वेगवेगळे एलिमेंट्स इथे नाही कन्सिडर करायचे आहेत. इथे सेम ॲटॉमिक नंबर असणारं एकच एलिमेंट कन्सिडर करायचं. ॲटॉमिक नंबर सेम म्हणजे सेम एलिमेंट झालं, बट दॅट एलिमेंट इज हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक मास नंबर्स. आता हे डिफरंट ॲटॉमिक मासेस काय येतात, तर ड्यू टू डिफरन्स इन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. बघा आपण ॲटॉमिक नंबर शिकताना काय शिकलो की जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तेवढेच नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात, बरोबर. आता प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा नंबर मात्र डिफरंट असतो प्रत्येक ॲटममध्ये. In case of these isotopes, what happens? These elements are having different numbers of neutrons, and due to difference in number of neutrons, atomic masses of these isotopes are different. So such elements which are having same atomic number but different atomic masses are called as isotopes. लक्षात आलं. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर आयसोटोप्सची डेफिनिशन तुम्हाला हमखास एक्झाममध्ये विचारली जाते. ती लक्षात कशी ठेवायची याची एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. तर लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त 2 वर्ड्स यूज करायचे आहेत, आणि ते काय आहेत बघा. सेम ॲटॉमिक नंबर. हे 3 वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला आयसोटोप्सची डेफिनिशन सांगता येईल. सेम ॲटॉमिक नंबर आहे बट मग डिफरंट काय असणार आहे, त्यांचे मासेस. याच्यावरून तुम्हाला पूर्ण या आयसोटोप्सची डेफिनिशन कशी तयार करता येईल बघा, मी करून दाखवते. इन नेचर हे तुम्ही इन्क्लूड करा किंवा न करा, एलिमेंट्स हॅव्हिंग same atomic number but what is difference, different atomic masses किंवा ॲटॉमिक मास नंबर असं देखील म्हणतात हा त्याला. सो असे एलिमेंट्स ज्यांचं काय आहे, सेम ॲटॉमिक नंबर आणि डिफरंट ॲटॉमिक मास, त्यांना काय म्हणायचं, आयसोटोप्स. लक्षात राहील डेफिनिशन. आता याचे एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला 2 आयसोटोप्सची एक्झाम्पल दिलीत. एक आहे कार्बनचं आणि अनादर आहे हायड्रोजनचं.
याच्याशी किंवा हे सोडून सुद्धा खूप सारे आयसोटोप्स हे तुम्हाला बघायला मिळतील. कोबाल्ट आहे, सोडियम आहे, बरेचसे अजून खूप सारे एक्झाम्पल्स व्हरायटी आहेत ह्यांच्यामध्ये. युरॅनियम हे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स झाले. ओके, सो त्यातले तुम्हाला फक्त 2-3 एक्झाम्पल्स जरी लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे. शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते याच्यावरती, राईट अ शॉर्ट नोट ऑन आयसोटोप्स. त्यावेळेस तुम्ही ही डेफिनिशन लिहिणार आणि एक्झाम्पल्स लिहिणार. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ आयसोटोप्स? मी जसं तुम्हाला सांगितलं, व्हरायटी ऑफ आयसोटोप्स आर देअर. आउट ऑफ दोज जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, दे आर कार्बन आणि दुसरं आहे हायड्रोजन. Now, this carbon is having 3 isotopes. What is atomic number of carbon? Atomic number of carbon is 6. It means it is having how many electrons? 6. How many protons? Again 6. So, this isotope, this carbon is having 3 types of isotopes as बघा C6. खाली आपण ॲटॉमिक नंबर लिहितो आणि ॲटॉमिक मास हे मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगितलेली होती. काय सांगितली होती की नॉर्मली ॲटॉमिक मास इज डबल द ॲटॉमिक नंबर. जनरली ॲटॉमिक नंबरचं डबल असतं ॲटॉमिक मास. सो हियर ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12. मग आता ह्याच्यात नंबर ऑफ प्रोटॉन्स 6 झाले आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर ऑल्सो 6. 6 + 6 12 झाले. आता हा पहिला आयसोटोप झाला कार्बनचा. त्याचा दुसरा आयसोटोप आहे C6 आणि ॲटॉमिक मास आहे त्याचं 13. मग आता ह्याच्यात ॲटॉमिक नंबर सेम म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स सेम. वाढला कोण? तर नंबर ऑफ न्यूट्रॉन. 1 न्यूट्रॉन इज मोर इन धिस isotope of carbon and hence it is having atomic mass 13. आणि जो थर्ड आयसोटोप आहे कार्बनचा, इट इज C6 आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहेत तो अजून एक एक्स्ट्रा आहे आणि म्हणून त्याचं मास झालं 14. सो ॲटॉमिक नंबर सेम आहे का? सेम ॲटॉमिक नंबर, सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर सेम. डिफरंट ॲटॉमिक मास नंबर किंवा ॲटॉमिक मास, पहिल्याचा ॲटॉमिक मास 12, सेकंडचं 13 आणि नेक्स्टचं 14. सो असे इलेमेंट्स त्यांना म्हणायचं आयसोटोप्स. अगेन अनादर इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ आयसोटोप्स इज हायड्रोजन. ओके, आपला हायड्रोजन जो एलिमेंट आहे की नाही त्याचं एक अनादर इम्पॉर्टंट हे एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला आलंच पाहिजे. त्याचे 3 आयसोटोप्स आहेत त्याचे देखील. त्यातला जो फर्स्ट आयसोटोप आहे, मी इथं दाखवते, थोडंसं जास्ती लिहायचं आहे मला. नेक्स्ट हायड्रोजन आहे आणि ह्या हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. पहिला आयसोटोप आहे प्रोटियम, किंवा ह्यालाच नुसता आपला हायड्रोजन असं देखील म्हणतात. ओके, आता ह्या प्रोटियम किंवा नॉर्मल हायड्रोजनमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं न्यूट्रॉन्स आर ॲबसेंट आणि नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज 1. सो हायड्रोजनचा जो फर्स्ट आयसोटोप आहे, इट इज हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक मास ऑल्सो 1. as neutron is absent in this isotope. The next isotope is deuterium and it is having 1 atomic number and atomic mass as 2 because it is having 1 neutron. याच्यामध्ये there is no neutron. लेक्चर बघताना तुम्ही हे जे मी सांगितलं ना ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा पेन्सिलनं तुमच्या नोटबुकमध्ये, कारण हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इन केस ऑफ ड्यूटेरियम आयसोटोप दिस हायड्रोजन इज हॅव्हिंग 1 न्यूट्रॉन and the third isotope is tritium. It is having 1 atomic number and 3 atomic mass number because it is having
2 न्यूट्रॉन्स. ओके, सो दीज आर द 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारले जातात. फिल इन द ब्लँक, 1 मार्क 2 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये ह्याच्यावरती तुम्हाला स्पेशली क्वेश्चन विचारला जातो. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ट्रिटियम, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ड्यूटेरियम, ही जी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे त्याच्यावरती हमखास 1 मार्कसाठी क्वेश्चन हा विचारला जातो. लक्षात राहील. पहिला आयसोटोप त्याच्यामध्ये नो न्यूट्रॉन. सेकंड आयसोटोप त्यांची नावं देखील लक्षात ठेवायची आहेत ना तुम्हाला. ड्यूटेरियम हॅव्हिंग 1 न्यूट्रॉन, ट्रिटियम इज हॅव्हिंग 2 neutrons in it, and hence atomic masses of these 3 are 1, 2 and 3. So these 2 are examples of isotopes. आता याच्यानंतरचा इम्पॉर्टंट असा पार्ट आहे तो आहे युजेस ऑफ आयसोटोप्स. तुमची कोणतीही स्कूल असू दे, कोणतीही एक्झाम असू दे, त्या एक्झाममध्ये कुठल्याही स्कूलच्या याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. महाराष्ट्रामध्ये कुठलीही स्कूल असू देत तुमची. तर आता हा देखील पार्ट जो आहे आपला युजेस ऑफ आयसोटोप्स, तो लक्षात कसा ठेवायचा ह्याच्याबद्दल देखील मी तुम्हाला आता ट्रिक एक सांगणार आहे. नीट ऐकताय ना. बघा, नॉर्मली दीज आयसोटोप्स आर हॅव्हिंग युजेस इन डिफरंट टाइप्स ऑफ फील्ड्स. जसं की ॲग्रिकल्चर आहे, मेडिकल फील्ड आहे, रिसर्च फील्ड आहे, मेडिसिन फॉर्मेशन वगैरे जे असतात ना, तर ह्या सगळ्या फील्ड्समध्ये ह्या आयसोटोप्सचा यूज होतो. इवन इंडस्ट्रीयल फील्डमध्ये देखील होतो. मी जसं तुम्हाला सांगितलं हे युजेस तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये ॲज इट इज कॉपी पेस्ट केल्यासारखं शिकणार आहात. सो हे युजेस नीट लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक एक्झाममध्ये तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या, ऑलिम्पियाड एक्झाम्स, ज्या सगळ्या एक्झाम्स असतात ना, तर त्याच्यामध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन हा असतोच. आता तुम्हाला ह्याच्यातले जे क्वेश्चन्स चे आन्सर्स एकदम शॉर्ट आणि इझिली लक्षात राहण्यासाठी कसं करायचं, कारण तुम्हाला जे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे ते मोठे मोठे सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि नॉर्मली मुलांना सायन्समध्ये हे लर्न करायला खूप डिफिकल्ट येतं आणि मग एखादा शब्द जरी आपण विसरला की मग पुढचं आपल्याला काही आठवत नाही आणि मग आपल्याला वाटतं बापरे सायन्स किती अवघड आहे. ओके, सो याच्यात मी जे तुम्हाला सांगते त्या पद्धतीनं तुम्ही हे लक्षात ठेवा. अगदी लिमिटेड वर्ड, जसं मी तुम्हाला हे सांगितलं ना की आयसोटोपची डेफिनिशन पाठ करायची गरज नाही, सेम ॲटॉमिक नंबर एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ते तरी लक्षात राहणार की नाही आपल्या, राहणार, इझिली लक्षात राहणार. त्याच्यावरून आपण आयसोटोपची डेफिनिशन सांगू शकतो. सेम वेनं या आयसोटोपचे युजेस सांगताना देखील एक छोटीशी ट्रिक यूज करायची. काय काय यूज करायची बघूया. जसं तुम्हाला मी सांगितलं कोणत्या कोणत्या फील्ड्समध्ये हे आयसोटोप्स यूज केले जातात. इंडस्ट्रीयल, त्यानंतर ॲग्रिकल्चरल, मेडिकल, रिसर्च, एटसेट्रा. या मेन फील्ड्समध्ये या आयसोटोप्सचा यूज होतो. आता प्रत्येक फील्डमध्ये यूज होणाऱ्या आयसोटोप्स हे डिफरंट आहेत. जसं की तुम्ही ऐकलं असेल बघा, काही स्पेसिफिक जे कॉमन एक्झाम्पल्स कॅन्सर जे असतात, कॅन्सर माहिती आहे ना तुम्हाला, आपण शिकलोय. तर इन दॅट ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर आयसोटोप्स आर युज्ड. त्यानंतर बटाटे, आपले जे भाज्या वगैरे असतात ना, तर त्यांना त्या जास्त काळ टिकण्यासाठी म्हणून त्याच्यावरती देखील आयसोटोप्सच्या जे रेज आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स, त्यांचा मारा केला जातो. त्यानंतर रिसर्चमध्ये वेगळ्या डिसिजेसच्या ट्रीटमेंटसाठी वगैरे देखील त्या आयसोटोप्सचा यूज होतो. ओके, सो ते युजेस हे प्रत्येक आयसोटोपचे वेगवेगळे आहेत. ते काय काय आहेत बघूयात. रिसर्चमधला किंवा ह्याच्यातला जो फर्स्ट आपला आयसोटोप आहे तो आहे युरॅनियम 235. हा युरॅनियम 235 हे एक रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे. नॉर्मली सगळे आयसोटोप्स जे आहेत ते जनरली अनस्टेबल असतात. ओके,
आता त्यातले पण हे जे हायर ॲटॉमिक नंबर असणारे एलिमेंट्स जे आहेत, साधारण 90च्या त्याच्या पुढचे 85 89च्या पुढचे जे ॲटॉमिक नंबर्स असणारे एलिमेंट्स आहेत ते सगळे त्यांना आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणतो की हाय ॲटॉमिक नंबर आहे. सो ज्यांना आपण हेवी मेटल्स वगैरे म्हणतो ना, तर ते याच्या अंडर येतात. आता हा युरॅनियम पण त्याच्यापैकीच एक आहे ज्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणतो. आता रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे काय, हे डिटेल तुम्ही 9thमध्ये शिकालच. आता रेफरन्स आलेला आहे म्हणून सांगते थोडक्यात की हे असतात ते हायली रिॲक्टिव्ह असे असतात आणि यांच्यामधून हे रेडिओ ॲक्टिव्ह रेज इमिट होत असतात. अल्फा रेज, बीटा रेज अशा प्रकारचे जे रेज असतात ते त्यांच्यामधून इमिट होत असतात. जसं आपण बघा रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट बघितला, तर त्यातमध्ये कसं बघितलं होतं आपण रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सपासून जे रेज इमिट झाले अल्फा रेज, तर त्या पद्धतीचे हे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आणि त्या ज्या रेज असतात त्या आपल्यासाठी हार्मफुल असतात. ओके, सो हा जो युरॅनियम 235 हा आयसोटोप आहे तो इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी यूज केला जातो. एवढंच, एक अखंड 1-2 सेंटेन्सेस आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पण तुम्ही लक्षात काय ठेवणार, युरॅनियम 235 आणि त्याच्यापासून जी आपली वीज असते ना, तर ती वीज तयार केली जाते. कसं ते आपण ह्याच्या पुढे शिकणारच आहोत. न्यूक्लिअर रिॲक्टर, ॲटॉमिक एनर्जी शिकलायत ना तुम्ही, तुम्हाला ऐकून माहिती आहे. सो दॅट ॲटॉमिक एनर्जी इज जनरेटेड युझिंग दीज रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. सो आपला पहिला एलिमेंट झाला युरॅनियम 235 की आता हा युरॅनियमच्या पुढचा हा 235 म्हणजे काय आहे, त्याचा ॲटॉमिक मास आहे, हे लक्षात घ्या. हे जसं आपण आहे ना इथं कार्बन, मग जेव्हा मी कार्बनचे आयसोटोप सांगते तर मी तेव्हा असं पूर्ण सांगत बसत नाही, तर तेव्हा मी काय म्हणणार, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 आणि ते एक्सप्रेस करण्याची मेथड ही अशी आहे, C13 किंवा C13 अशा पद्धतीचे हे जे आयसोटोप्स आहेत ते असे लिहितात. त्याच्यामध्ये त्याचं पहिल्यांदा सिम्बॉल, मग मध्ये डॅश आणि पुढे त्याचा ॲटॉमिक मास असतं. सो जेव्हा केव्हा आपण कोणत्याही कोणत्याही आयसोटोपचं ॲटॉमिक मास जे असतं ते मात्र त्याच्यासमोर कंपल्सरी लिहावं लागतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणून नाही चालणार की नुसता युरॅनियम यूज केला, तर युरॅनियमचं कोणतं आयसोटोप यूज केलं हे देखील तुम्हाला सांगणं हे मस्ट आहे. ओके, नुसता युरॅनियम हे चालणार नाही. तर युरॅनियमचा कुठला आयसोटोप, तर युरॅनियम 235 हा आयसोटोप. पण प्रत्येक आयसोटोपचे युजेस हे वेगवेगळे असतात. सो हे मात्र तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. आणि ते लक्षात फक्त एवढंच, युरॅनियम 235 इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन देखील नाही म्हटलं तरी चालेल. इलेक्ट्रिसिटी मग कोण प्रोडक्शन म्हणेल, कोण जनरेशन म्हणेल, दॅट डझंट मॅटर. सो युरॅनियम 235 हा पहिला आयसोटोप झाला आपला. त्यानंतरचा जो आयसोटोप आहे तो आहे कोबाल्ट, नेहमी डॅश लिहायची मध्ये 60. आता ह्या कोबाल्ट 60चा जो यूज आहे तो आहे कॅन्सर च्या ट्रीटमेंटमध्ये. कोबाल्ट 60 हा लिहिताना आपण CO60 असं देखील लिहू शकतो. त्यानंतर युरॅनियम आहे तो U235 असं देखील लिहू शकतो शॉर्टमध्ये, असे सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये, किंवा तुम्ही पूर्ण लिहायचं तर असं देखील लिहू शकता. आता जे वेगवेगळे कॅन्सर्स होतात ना, तर त्या कॅन्सरमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं बघा की रेडिओ ॲक्टिव्ह रेज, किमोथेरपी, त्यानंतर रेडिएशन थेरपी हे शिकलो होतो की नाही. तर त्यामध्ये जे रेडिएशन्स यूज करतात त्याच्यात ह्या कोबाल्ट 60 ह्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा यूज होतो आणि त्याचा यूज करून त्या कॅन्सरच्या सेल्स या जाळल्या जातात. ओके, हा झाला नेक्स्ट. सो एवढं लक्षात राहील तुम्हाला, कोबाल्ट 60 कॅन्सर, दोघांच्या मध्ये पण CC आहे बघा. असं लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या ट्रिक देखील डेव्हलप करू शकता. सो हा सेकंड आयसोटोप झाला. त्यानंतरचा आहे तो आयोडीन आहे. आयोडीन म्हटलं तुम्हाला काय आठवतं रे, हा नेक्स्ट आयसोटोप आहे. तुम्हाला आयोडीन म्हटलं की आयोडीन युक्त नमक आठवलं असेल, इजंट इट.
आयोडीन जे मिठामध्ये असतं आपण म्हणतो, आणि मग त्या आयोडीनचं जे आपण आयोडीनयुक्त नमकचा जेव्हा यूज करतो तर आपल्याला आयोडीनची डेफिशियन्सी होत नाही. सो गॉइटर हा डिसीज एक तुम्हाला माहिती असेल. इथे आपल्या गळ्याशी जी थायरॉइड ग्लँड असते ना, तर त्या थायरॉइड ग्लँडचा एनलार्जमेंट होते, ती ग्लँड अशी मोठी होते. कशामुळं? तर ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ धिस आयोडीन. आयोडीनची आपल्या बॉडीमध्ये जेव्हा डेफिशियन्सी होईल की नाही, कमी प्रमाण होईल, तर ड्यू टू दॅट हे थायरॉइड ग्लँड आपली सुजते, त्याला म्हणायचं गॉइटर. तर ते कमी करण्यासाठी म्हणून या रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचा, दॅट इज आयोडीन 131चा यूज होतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा एक तुम्हाला दिलाय सोडियम मध्ये डॅश विसरायची नाही हा. सोडियम 24 हा जो आयसोटोप आहे की नाही, तर तो एखादं मशीन किंवा पाईपलाईन यांच्यामध्ये जर काही फॉल्ट असेल, आता समजा आपण पाईपलाईन घालतो, अंडरग्राऊंड पाईपलाईन्स असतात, आता ते त्याच्यामध्ये एखादा फॉल्ट असेल तर तो आपल्याला असा दिसणार नाही. सो त्यावेळेस काय करतात, तर ह्या सोडियम 24 हा आयसोटोप जो आहे त्याचे रेज तिथे रिलीज करतात. आणि मग ते रेज काय करतात बघा, जसं आपल्या बॉडीमध्ये आपण एक्सरे कधी काढतो रे आपण, त्यात देखील ह्या अशा प्रकारचे आयसोटोप्सचेच रेज यूज करतात. ओके. त्यात काय करतात, आपण एखादं हाड मोडलेलं असेल, ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा आत काहीतरी बिघाड आहे का हे बघण्यासाठी आपण एक्सरे यूज करतो, बरोबर. मग ते डॉक्टर काय करतात, आपल्याला ते मोठी एक फिल्म असते, तिथं आपण जाऊन हे करतो. तुम्ही काढलेले बघितले असतील कुणाकुणाचे एक्सरे, आणि मग त्या एक्सरेचा यूज करून आपल्याला काय माहिती मिळते रे, की आपल्या हाडामध्ये काही क्रॅक आहे का हे लक्षात येतं, बरोबर. मग सेम वेनं ह्या रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचा देखील यूज होतो, की पाईपलाईन्स जर आहेत ते पाईपलाईनमधली क्रॅक, किंवा सपोज ही भिंत आहे, ह्या भिंतीमध्ये एखादी क्रॅक असेल आतल्या बाजूनं, किंवा एखादं मोठं मशीन आहे की ज्याच्यात आत आपल्याला बघता येणार नाही आहे, तर त्या स्ट्रक्चरमध्ये एखादी काही फॉल्ट असेल तर तो कसा शोधायचा, तर त्यावेळेस ह्या आयसोटोपचा यूज केला जातो. त्याच्यापासून रेज इमिट केले जातात. सेम आपल्या एक्सरे सारखंच ते रेज काम करणार. बघा, जिथेपर्यंत त्याला अडथळा नाही तिथेपर्यंत ते आरपार जाणार. अडथळा आला की तिथे ते रेज थांबणार. आपल्या बोन्स एक्सरे तसेच असतात, अडथळा नाही तिथे जातात आणि बरोबर जिथे अडथळा आला की ते थांबतात. मग आपले बोन हा अडथळा आहे त्याच्या, मग त्या बोनपाशी येऊन ते रेज थांबणार, आणि मग जिथं त्या बोनला क्रॅक असेल तिथून ते रेज आरपार जाणार, आणि त्याच्या थ्रू आपल्याला कळणार की आपले आत फ्रॅक्चर झालंय वगैरे वगैरे. मग सेम वेनं पाईपलाईनमधले किंवा मोठ्या मोठ्या मशीन्समधले क्रॅक्स डिटेक्ट करण्यासाठी या आयसोटोपचा यूज होतो. ओके. सो त्याचा यूज लिहूयात आपण, डिटेक्ट क्रॅक्स इन अंडरग्राउंड पाईपलाईन. लक्षात राहील. सो हा झाला सोडियम आयसोटोप. त्यानंतर C14 हा कार्बनचा जो आयसोटोप आहे ना, हा आयसोटोप एका महत्त्वाच्या प्रोसेससाठी यूज केला जातो, आणि ती प्रोसेस आहे कार्बन डेटिंग मेथड. तुम्ही 10thला गेल्यानंतर ती मेथड शिकणार आहात. आपण फॉसिल्स वगैरे बघतो ना, जीवाश्म असतात, डायनासोरचे जे सांगाडे वगैरे आपल्याला जे सापडतात, तर ते कधी अस्तित्वात होते हे आपण सांगतो, बरोबर. ते एवढ्या एवढ्या वर्षांपूर्वी होते, मग त्याच्यानंतर हे ऑर्गॅनिझम झाले, हे सगळं आपण कशाच्या बेसिसवरती सांगतो, तर त्या पर्टिक्युलर सांगाड्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या अमाऊंटवरून सांगतो. सो एखाद्या जुन्या अशा अवशेषाचा जे आपण फॉसिल्स असतात, तर त्या फॉसिलचं एज हे फाइंड आउट करण्यासाठी या कार्बन 14 या आयसोटोपचा यूज होतो, टू फाइंड एज ऑफ फॉसिल्स. आणि काही काही आयसोटोप जसं की हा कोबाल्ट 60 घेऊ आपण, याचा यूज होतो फूड प्रिझर्वेशनसाठी.
बटाट्यासारखे जे कोंब येऊ नयेत, कांद्याला कोंब येऊ नयेत म्हणून त्याच्यावरती ह्या कोबाल्ट 60च्या रेजचा मारा केला जातो की ज्याच्यामुळं ते फूड हे जास्त काळ टिकतं. सो एवढे 1 2 3 4 5 6 आयसोटोप्स दिलेले आहेत तुम्हाला. प्रत्येक आयसोटोपचा स्पेसिफिक असा यूज आहे, रोल आहे आणि तो तुम्हाला पाठच करायचा आहे. एवढे छोटे 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 जे वर्ड्स दिलेत तेवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बाकी निबंध काही लिहायचा नाही, पण याच्यावरती क्वेश्चन असणार म्हणजे असणार आणि तो तुम्हाला आलाच पाहिजे. सो ह्या ट्रिकचा यूज करा आणि तुम्ही हे युजेस ऑफ आयसोटोप्स लक्षात ठेवा. आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, या आयसोटोपचा यूज करून ॲटॉमिक एनर्जी कशा पद्धतीनं क्रिएट केली जाते, जनरेट केली जाते ते बघूया. ॲटॉमिक पॉवर प्लांट्स, न्यूक्लिअर प्लांट्स असतात तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामधून ॲटॉमिक एनर्जी तयार केली जाते. आता ती ॲटॉमिक एनर्जी एक्झॅक्टली कशा पद्धतीनं तयार केली जाते बघूयात. जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं, त्या ॲटॉमिक एनर्जीच्या प्रोडक्शनसाठी जे आयसोटोप्स यूज केले जातात त्यातला महत्त्वाचा आयसोटोप आहे युरॅनियमचा, युरॅनियम 235चा. आता हे जे मोठे मोठे न्यूक्लिअर रिॲक्टर असतात, तुम्ही बघू शकता त्याचे इमेजेस वगैरे शोधून. तर मुंबईला जे आहे तर एक भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, सो तिथे आपण ॲटॉमिक एनर्जी वगैरे त्याच्याशी रिलेटेड संशोधन वगैरे केलं जातं. सो हे जे ॲटॉमिक एनर्जी बनवतात ना, अणु ऊर्जा ज्याला आपण मराठीत म्हणतो, तर ती काय असते तर एक प्रकारची एनर्जीच, आणि त्याचा यूज करून बघा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. मग ती प्रोसेस काय आहे हे ॲक्च्युली परत तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये येणार आहे. हेच जे आत्ता आपण शिकणार आहोत ते, म्हणजे ह्यातलं काही पार्ट तुम्ही 9thमध्ये शिकताय, काही पार्ट 10thमध्ये शिकणार आहात. ओके, सो एक्झॅक्टली काय किंवा कशा पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते बघूयात. हे जे मोठे मोठे रिॲक्टर असतात की नाही, तर त्यांच्यामध्ये हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे आहेत त्यांचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आता हा जो युरॅनियम 235चा जो ॲटम आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि हायली अनस्टेबल आहे. त्याच्यावरती त्याच्यासारख्याच अजूनही एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा यूज करून त्याच्यातले जे न्यूट्रॉन्स असतात की नाही, न्यूट्रॉन्स न्यूट्रल असतात इलेक्ट्रिकली, सो त्या युरॅनियम 235वरती त्या न्यूट्रॉनचा मारा केला जातो. न्यूट्रॉन त्याच्यावरती आदळला जातो, रिलीज केला जातो. ठीक आहे. आता ड्यू टू दॅट बंबार्डमेंट ऑफ न्यूट्रॉन, द न्यूट्रॉन नंबर इन दॅट युरॅनियम 235 इज इन्क्रीज बाय 1. आधी किती होता ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास 235. आता त्याच्यात एक न्यूट्रॉन ॲड झाला, त्याचं ॲटॉमिक मास वाढलं बाय 1, इट विल बिकम युरॅनियम 236. ॲटॉमिक नंबर सेम 92 त्याचा ॲटॉमिक नंबर असतो आणि ॲटॉमिक मास पहिलं किती होतं 135. आता त्याच्यात एक न्यूट्रॉन ॲड झाला, तो कुठून आला तर त्याच्यासारख्याच अजून एखादा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स यूज केला जातो आणि त्याच्यातला न्यूट्रॉनचा मारा याच्यावरती केला जातो. आता जेव्हा ह्या युरॅनियम 235चं 236मध्ये कन्व्हर्जन होईल तेव्हा इट विल बिकम हाय, आणि त्याच्यापासून 2 प्रकारचे ॲटम्स फॉर्म होतात. एक असतो बेरियम आणि दुसरा असतो क्रिप्टॉन. मी प्रोसेस दाखवणारच आहे. आता मी जस्ट आधी सांगते आणि मग एक्सप्लेन करते बोर्डवर. ओके, आता हे क्रिप्टॉन आणि बेरियम हे जे ॲटम फॉर्म झाले ते फॉर्म होतात आणि शिवाय त्यांच्याबरोबर अजून 3 न्यूट्रॉन्स फॉर्म होतात. बघा मी परत एकदा सांगते, युरॅनियम 235वरती एक न्यूट्रॉनचा मारा झाला, इट गेट कन्व्हर्टेड इनटू युरॅनियम 236. ते अनस्टेबल होतं आणि त्याच्यापासून एक बेरियम एक क्रिप्टॉन असे 2 ॲटम्स फॉर्म होतात आणि 3 न्यूट्रॉन्स रिलीज होतात. आता ही प्रोसेस ही कंटिन्यू होत राहते अँड इन दॅट प्रोसेस लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्युस्ड. युझिंग दॅट हीट वॉटर इज हीटेड. ओके, अँड ड्यू टू दॅट हिटिंग ऑफ वॉटर बॉईल झालं वॉटर आणि त्याच्यातून स्टीम फॉर्मेशन होते अँड दॅट स्टीम इज युटिलाइज्ड टू मूव्ह द टर्बाईन्स, आणि ते टर्बाईन फिरले की त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. कसं ते आपण बघूयात. डायग्रॅमॅटिकली तुम्हाला दाखवते बघा. पहिल्यांदा मी काय सांगितलं, युरॅनियम
हा 92 ॲटॉमिक नंबर आहे आणि त्याचा ॲटॉमिक मास आहे 135. ओके, हा युरॅनियम झाला. या युरॅनियमवरती एक न्यूट्रॉन, ज्याचं हा सिंपल एक न्यूट्रॉन याच्यावरती रिलीज केला जातो, बंबार्ड केला जातो आणि ड्यू टू दॅट बंबार्डमेंट ऑफ दिस न्यूट्रॉन दिस युरॅनियम 235 will get converted into 135 will get convert, sorry ते 2च आहे नाही का, 236 and its atomic number will remain same. हा देखील युरॅनियमच आहे, हा देखील युरॅनियमच आहे. युरॅनियमचे हे दोन आयसोटोप्स झाले. नाव ॲज दिस युरॅनियम 236 इज हायली अनस्टेबल, इट विल गेट कन्वर्टेड or it forms two types of atom, that is one is krypton आणि त्या क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 36, ॲटॉमिक मास आहे 92. आणि दुसरा जो ॲटम फॉर्म होतो तो कुठला सांगितला मी तुम्हाला, बेरियम. बेरियमचा ॲटॉमिक मास आहे 56 आणि ॲटॉमिक नंबर आहे 141. नुसते एवढेच फॉर्म होतात का, नाही. अलॉंग विथ दिस 3 neutrons are also formed. 1 2 3. प्रोसेस लक्षात आली. एक्झाममध्ये अशी सिंपल डायग्रॅम तुम्ही जरी काढून दाखवली तरी चालतील. यांचे नंबर आणि ॲटॉमिक मासेस तेवढे लक्षात ठेवायचे. युरॅनियम 92 ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक मास पहिल्याचं 235, नंतरचा 236. त्याचं कन्वर्जन होतं, त्याच्यापासून 2 ॲटम्स फॉर्म झाले, दॅट इज क्रिप्टॉन आणि बेरियम. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक मास आहे 92, बेरियमचं 141 आणि अलॉंग विथ दॅट 3 न्यूट्रॉन्स आर फॉर्म्ड. आता परत हे न्यूट्रॉन्स पुढच्या युरॅनियमच्या ॲटमवरती अटॅक करणार, म्हणजे हा प्रत्येक फॉर्म झालेला न्यूट्रॉन आहे ना, तो अगेन दुसऱ्या युरॅनियमवरती ॲक्ट करणार. हा दुसऱ्या युरॅनियमवरती, हा अजून एका युरॅनियमवरती ॲक्ट करणार. अँड धिस चेन प्रोसेस, ही चेन तशीच कंटिन्यू होत राहते. परत 3 न्यूट्रॉन, परत 3 न्यूट्रॉन 3 युरॅनियमला अटॅक करणार. लाईकवाईज दिस चेन कंटिन्यूज अँड ड्युरिंग धिस प्रोसेस लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्युस्ड. आता जर समजा ही प्रोसेस अशीच कंटिन्यू राहिली तर खूप हीट जनरेट होईल आणि कधी कधी ते ॲटॉमिक हीट जास्त रिलीज झाल्यामुळे ते जे न्यूक्लिअर हे असतात ना कंटेनर्स, ते फुटून जातात ड्यू टू एक्सेस हीट. मग ही हीट जी तयार झालेली आहे ती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, ही प्रोसेस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी 3 टाईप्सचे स्ट्रक्चर्स यूज केले जातात. कंट्रोलर्स, मॉडरेटर्स आणि कूलंट्स. प्रत्येकाचं फंक्शन हे डिफरंट आहे. आता ह्याच्यात त्यासाठी वेगवेगळे सबस्टन्सेस देखील यूज केले जातात. बघा आता ही प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी तिथे मॉडरेटरचा यूज केला जातो. आता हे मॉडरेटर काय असतात, तर ह्या मॉडरेटर म्हणजे काय करणार, तर हे जे न्यूट्रॉन्स आहेत की नाही, त्या न्यूट्रॉनचा स्पीड कंट्रोल करायचं काम करतात. जेवढ्या फास्ट हे न्यूट्रॉन येतील तेवढी जास्त ही रिॲक्शन फास्टर होणार. मग खूप जास्त फास्ट त्यांचा स्पीड असू नये किंवा जेवढी डिझायर्ड स्पीड आहे त्यांना हवा त्या स्पीडमध्ये हे न्यूट्रॉन्स मूव्ह होण्यासाठी म्हणून मॉडरेटर हा यूज केला जातो. मॉडरेटर हे तुम्ही आयदर ग्रॅफाईट यूज करू शकता. ग्रॅफाईट हा एक कार्बनचा फॉर्म आहे, त्याला ॲलोट्रॉप म्हणतात. आपण ॲलोट्रॉप पण नंतर शिकायचे आहेत. हा मॉडरेटर म्हणून आयदर ग्रॅफाईट यूज केला जातो किंवा हेवी वॉटर यूज केलं जातं. बघा आता हा हेवी वॉटर ही काय प्रकार आहे, जड पाणी का, जसं आपलं बोरचं पाणी असतं आपण जड म्हणतो त्याला, बट हे तसं पाणी नाही. काय असतं ते सांगते तुम्हाला, जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगते तुम्हाला, एक क्युरिओसिटी असते की हे काय ते काय. सो बघा नॉर्मल जो वॉटर मोलिक्यूल असतो, काय त्याचा फॉर्म्युला असतो रे, H2O. त्या H2O मध्ये जो हायड्रोजन ॲटम असतो तो असतो
प्रोटियमचा, जो मगाशी आपण बघितलेला प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे 3 आयसोटोप बघितले हायड्रोजनचे, त्यापैकी जो नॉर्मल हायड्रोजन असतो इट इज ऑफ प्रोटियम ॲटम. एक प्रोटॉन असतो त्याच्यात, न्यूट्रॉन नसतो. सो दॅट प्रोटियम व्हेन कंबाईन्स विथ ऑक्सिजन इट फॉर्म वॉटर, की जे आपलं नॉर्मल पाणी असतं. आता व्हेन दिस हेवी वॉटर फॉर्म्स इन्स्टेड ऑफ दिस प्रोटियम, जो ड्यूटेरियम हा दुसरा आयसोटोप आहे ना हायड्रोजनचा, दॅट ड्यूटेरियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर मोलिक्यूल गेट फॉर्म. आता याच्यामध्ये नॉर्मल जो हायड्रोजन ॲटम आहे त्याच्यापेक्षा एक न्यूट्रॉन हा जास्त आला, आणि म्हणून त्यालाच, या हेवी वॉटरलाच बरेचदा D2O असं देखील म्हणतात. हा ड्यूटेरियम आहे ना, म्हणून D2O. आलं लक्षात? सो हेवी वॉटर म्हणजे काय, हा मॉडरेटर म्हणून आयदर ग्रॅफाईट किंवा हेवी वॉटरचा यूज केला जातो. हा हे मॉडरेटर काय करतो तर इट कंट्रोल्स स्पीड ऑफ न्यूट्रॉन. कंट्रोल किंवा रेग्युलेट म्हणू शकता तुम्ही. तर ह्या न्यूट्रॉनचं स्पीड रेग्युलेट करायचं काम ह्या मॉडरेटरचं. मॉडरेटर म्हणून कोण यूज केले जातात, आयदर ग्रॅफाईट, की जो कार्बनचा एक फॉर्म आहे ज्याला ॲलोट्रॉप म्हणतात, आणि हेवी वॉटर, यापैकी कोणीतरी एक यूज केला जातो. आता दुसरा जो सबस्टन्स आहे तो आहे कंट्रोलर. नावातच आहे याच्या, ह्या रिॲक्शनचा स्पीड, मगाशी जसं म्हटलं ना, जर खूप अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट झाली तर ते बर्स्ट होऊ शकतो आपला कंटेनर, आणि ते आपल्याला जेवढी हवी तेवढ्याच अमाऊंटमध्ये एनर्जी जनरेट करण्यासाठी म्हणून या कंट्रोलरचा यूज केला जातो. मग इथं कंट्रोलर म्हणून वेगवेगळ्या मेटलचे रॉड हे यूज केले जातात. ते रॉड काय करतात तर हे जे न्यूट्रॉन्स आहेत ना तयार झालेले, तर ते न्यूट्रॉन्स हे ॲब्झॉर्ब करतात, एक्स्ट्रा झालेले न्यूट्रॉन्स, आणि त्याच्या थ्रू काय होतं, मग न्यूट्रॉनचे नंबर कमी झाला की आपोआप तुमची रिॲक्शन जी आहे ती स्लो होणार. तुम्हाला जर रिॲक्शनचा स्पीड वाढवायचा असेल तर त्यातले कंट्रोलर काढून टाकतात. रिॲक्शनचा स्पीड कमी ठेवायचा असेल तर ते कंट्रोलर रॉड जे असतात ते त्या रिॲक्टरमध्ये इन्सर्ट करतात. सो आयदर बाय ॲडिंग ऑर रिमूव्हिंग द कंट्रोलर्स द रेट ऑफ रिॲक्शन, म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन इज मेंटेन्ड. आता इथं कंट्रोलर म्हणून काय काय यूज केलं जातं तर रॉड्स ऑफ बोरॉन, बोरॉन हा एक एलिमेंट, त्याचा रॉड यूज केला जातो, किंवा कॅडमियम किंवा बेरिलियम या मेटल्सचे रॉड्स हे यूज केले जातात टू कंट्रोल न्यूट्रॉन किंवा न्यूट्रॉन फ्लो म्हणू आपण. आणि जो नेक्स्ट येतो तो आहे कूलंट. जसं तुम्हाला सांगितलं, कूलंट म्हणजे काय करतात, कूल करण्याचं काम करतात. गाडीच्या इंजिनमध्ये जसं आपण कूलंट म्हणून वॉटर वापरतो तसं इथे देखील कूलंट म्हणून वॉटर वापरलं जातं. ती जी हीट जनरेट झालेली आहे त्या जनरेटेड हीटमुळे हे वॉटर गरम होतं, बॉईल होतं, and due to that steam is produced and that steam is used to rotate turbines. जसं आपण हे असे गोल टर्बाईन असतात बघा, हां, आणि त्याच्यावरती जसं आपण पाणी टाकलं की हे गोल गोल फिरतात की नाही, तसं ह्या स्टीममुळं जोरात अशी फोर्सनं स्टीम येते ह्याच्यावरती, हे टर्बाईन रोटेट होतात, आणि टर्बाईन फिरले की त्याच्याबरोबर जनरेटर्स फिरतात आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, वीज. हो, सो दिस इज अबाउट न्यूक्लिअर पॉवर प्लांट. कशा पद्धतीनं न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते युरॅनियमचा आयसोटोपचा यूज करून, हे तुम्हाला मी इथे सांगितलं. इथं आपला हा चॅप्टर संपतोय. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण याच्या पुढचा चॅप्टर स्टार्ट करूयात.